Hello everyone, welcome to all in a today's biology lecture. You are learning the topic cell structure and organization. In today's lecture, I will cover the first point, that is the cytoplasm, and the second is endomembrane system. So first study about the cytoplasm. So first you see the what is protoplasm. So protoplasm is the combination of cytoplasm and nucleoplasm. So cytoplasm and nucleoplasm collectively term as protoplasm. See in this image the remaining part म्हणजे जो ऑर्गनेल सोडून जो बाकीचा जो आपल्याला पार्ट दिसतोय सेलचा, इट इज द सायटोप्लाझम अँड द प्लाझम विच इज प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस, दॅट इज द न्यूक्लिओप्लाझम. दिस इज अ न्यूक्लियस आणि त्याच्या आतमधला जो प्लाझम आहे इट इज न्यूक्लिओप्लाझम. सो बोथ कलेक्टिवली नोन ॲज प्रोटोप्लाझम. And the cell contains the ground substance called cytoplasmic matrix or cytoplasm. आणि सेलमधला जो ग्राउंड सबस्टन्स आहे की ज्याच्यावरती सगळे सेल ऑर्गनेल्स असतात, अदर कन्स्टिट्युएंट्स असतात, हे सगळा जो ग्राउंड सबस्टन्स आहे इट इज नोन ॲज सायटोप्लाझम. सो द कंपोजिशन ऑफ सायटोप्लाझम इज the cytoplasm contains water as major constituent. It is about 90%. Major constituent कोणता आहे तर water. It is about 90%. Again, the cytoplasm consists of some small molecules such as amino acids, fatty acids, again vitamins, and the solution which is formed due to such small molecules is known as true solution. त्याला काय म्हणायचं, true solution. And the cytoplasm also contains the large molecules along with small molecules. These large molecules are proteins. So the solution which is formed due to proteins is the colloidal solution. So this cytoplasm is like jelly. त्यामुळे सायटोप्लाझमचे स्ट्रक्चर असतं ते कोलॉइडल जेली लाईक असतं. सम पार्ट ऑफ द सायटोप्लाझम इज लेस विस्कस, त्याची विस्कॉसिटी कमी असते, आणि काही पार्ट असतो सायटोप्लाझमचा जो मोर विस्कस असतो, त्याला आपण सायटोजेल सुद्धा म्हणू शकतो. ओके, आणि ज्याची विस्कॉसिटी कमी असते तो साधारण सायटोसोल. सो दिस इज द कंपोजिशन ऑफ द सायटोप्लाझम. अँड अलॉंग विथ ऑल दीज solution किंवा all these constituents, cytoplasm also contains the cytoskeletal elements such as microtubules, microfilaments, intermediate filaments, etc. And the cytoplasm also contains various cell organelles like endoplasmic reticulum, Golgi complex, mitochondria, plastids, nucleus, and different microbodies, etc. So this is the composition of the cytoplasm. Then cytoplasm is colloidal jelly-like material and it is not static. हे जे सायटोप्लाझम आहे त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, कोलॉइडल जेली लाईक, नॉट कम्प्लिटली इन अ लिक्विड फॉर्म. इट इज अ कोलॉइडल जेली लाईक अँड दिस मटेरियल इज नॉट स्टॅटिक. म्हणजे हे स्टॅटिक नसतं, कंटिन्युअसली मूवमेंट त्याची चालूच असते. सो सायटोप्लाझम शोज स्ट्रीमिंग मुवमेंट्स कॉल्ड सायक्लॉसिस. त्यामुळे सायटोप्लाझममध्ये एक स्ट्रीमिंग मुवमेंट दिसून येते आणि त्या मुवमेंटला काय म्हणायचं, सायक्लॉसिस. सो सायक्लॉसिस इज द फ्लो ऑफ द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम एक कंटिन्युअसली फ्लो करत असतं इनसाइड द सेल अँड दिस फ्लो ऑफ सायटोप्लाझम ड्रिव्हन बाय द फोर्सेस विच कम फ्रॉम दी सायटोस्केलेटन. आपण जे बघितलं सायटोप्लाझममध्ये सायटोस्केलेटन्स पण असतात, म्हणजे वेगवेगळे फिलामेंट्स. मग हे काय करतात, यांच्यामुळे एक फोर्स तयार होतो आणि त्याच्यामुळे तो जो सायटोप्लाझम आहे इट इज कंटिन्युअसली इन अ स्ट्रीमिंग मुवमेंट. आणि या स्ट्रीमिंगमुळे काय होतं, सो दिस सायक्लॉसिस ऑर दी स्ट्रीमिंग मुवमेंट्स ऑफ दी सायटोप्लाझम इज रिस्पॉन्सिबल टू स्पीड अप दी ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स अँड ऑर्गनेल्स इन अ सेल. कोणते मॉलिक्युल्स ट्रान्सपोर्ट करायचे असतील किंवा ऑर्गनेल्स, तर यासाठी ही स्ट्रीमिंग मुवमेंट गरजेची असते. सो see here you can see that the streaming movement of the cytoplasm, that is the cyclosis. Then role of cytoplasm.
Cytoplasm acts as a source of raw materials as well as seat for various metabolic activities taking place in the cell. सायटोप्लाझम जो आहे तो काय करतो, इट इज अ सोर्स ऑफ रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतो ॲज वेल ॲज सीट फॉर व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. डिफरंट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज मीन्स डिफरंट मेटाबॉलिक रिॲक्शन्स. फॉर एक्झाम्पल प्रोटीन बायोसिंथेसिस मीन्स सिंथेसिस ऑफ प्रोटीन, अगेन glycolysis means breakdown of the glucose. So these are different metabolic reactions which are takes place in a cell, and these cytoplasm provides seat for such metabolic activities. Again, the cytoplasm it helps in distribution and exchange of materials between various cell organelles. So cytoplasm helps in the distribution and exchange of materials, means different molecules, different ions, atoms, so they can distribute between various cell organelles. And the next function is storage of useful compound. Cytoplasm also also important for to store the various useful compounds. So this is the role of the cytoplasm. After that, the next point, that is the endomembrane system. So what is endomembrane system? So endomembrane system is system which is formed due to some specific organelles. वेगवेगळे जे काही स्पेसिफिक ऑर्गनेल्स आहेत त्यांनीही काय केलेली आहे, सिस्टीम फॉर्म केलेली आहे. सी हियर, दिस इज द ER, स्मूथ ER अँड रफ ER. ER मीन्स एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मग हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे इट इज अटॅच टू द न्यूक्लियसचं जे मेम्ब्रेन आहे त्याला हे अटॅच झालेलं असतं. मग यामध्ये न्यूक्लियसमध्ये दोन मेम्ब्रेन असतात, आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. सो दिस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अटॅच टू द आउटर मेम्ब्रेन, अटॅच टू द न्यूक्लियर मेम्ब्रेन ऑफ द न्यूक्लियस. अँड सी हियर, जे न्यूक्लियर पोर आहेत, हे जे न्यूक्लियर पोर आहेत तर त्यांच्यामधून इथे असे काही स्ट्रक्चर्स, दीज आर ट्युब्युल्स, असे वेगवेगळे ट्युब्युल्स फॉर्म झालेले आहेत. आणि हे जे ट्युब्युल्सचं स्ट्रक्चर आहे त्याला सिस्टर्नी म्हणतात. आणि हे काही जे ट्युब्युल्स आहेत त्यांच्यावरती असे आपल्याला स्पॉट दिसत आहेत. तर हे स्पॉट कशाचे आहेत, रायबोझोम्सचे आहेत. आणि ज्यांच्यावरती हे रायबोझोम्स आहेत, अटॅच्ड आहेत, ते रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि जे स्मूथ आहेत, सी हियर इज द ॲब्सेन्स ऑफ, हे जे आहेत त्यांच्यावरती रायबोझोम्स नाही आहेत. सो इट इज स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मग हे जे रायबोझोम्स असतात तर ते काय करत असतात, एक प्रोटीन सिंथेसिसचं काम करत असतात. आणि हे जे रायबोझोम्स आलेले असतात ते न्यूक्लियसमधूनच आलेले असतात. न्यूक्लियोलस ते रायबोझोम्स सिंथेसिस करत असतात आणि ते हे जे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे त्याच्यावरती अटॅच्ड असतात. आणि हे जे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ते मध्ये पेप्टाईड चेनच्या फॉर्ममध्ये, आणि पेप्टाईड चेनच्या फॉर्ममध्ये ते जे काही सिंथेसिस आहे ते फॉर्म करून हे जे व्हेसिकल्स आहेत त्यामध्ये ते येतं. आपण जेव्हा आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा ऑर्गनेल इन डिटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा तुमच्या लक्षात येईल. सो दीज व्हेसिकल्स which are come from the rough endoplasmic reticulum. These these are transport vesicles. आणि हे जे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे कडून जे पेप्टाईड चेन्स आलेले आहेत म्हणजे सिक्रेटरी प्रोटीन्स ॲक्च्युली ते कुठे येतात, तर हे जे आहे हा ऑर्गनेल, हा कोणता आहे ऑर्गनेल, तर गॉल्गी ॲपरॅटस तिथे आहेत. आणि गॉल्गी ॲपरॅटसचा जो सीस फेस आहे तो ते ॲक्सेप्ट करतो, पुन्हा तिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि गॉल्गी ॲपरॅटसमध्ये फायनली मॅच्युअर प्रोटीन तयार होतं आणि ते पुन्हा वेसिकल्सच्या फॉर्ममध्ये ट्रान्सपोर्ट केलं जातं. आणि हे जे प्रोटीन आहे ते जर डायजेस्टिंग एन्झाईम असेल तर ते वेसिकल जे आहे ते पुन्हा लायसोझोमकडे येतं. ते पुन्हा लायसोझोमकडे येणार. म्हणजेच एक वेसिकल्स म्हणजे असे बॉल लाईक किंवा बाउल लाईक स्ट्रक्चर्स की ज्यामध्ये मटेरियल असतं ते रॅप केलेलं असतं. मग इथे ह्या वेसिकलमध्ये आपण बघितलं इथे तर इथे पेप्टाईड चेन आहे म्हणजे सिक्रेटिंग प्रोटीन आहे. पुन्हा इथे जे आहे ते हे जे वेसिकल आहे ते मॅच्युअर्ड प्रोटीनचं असेल. मग हे पुन्हा जर डायजेस्टिंग असेल तर ते लायसोझोममध्ये येणार.
मग हे ऑर्गनेल्स काही कसे आहेत, एकमेकांना कनेक्टेड आहेत. सो सच ऑर्गनेल्स फॉर्म अ एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. मग हे जे ऑर्गनेल्स आहेत ते एंडोमेम्ब्रेन सिस्टीम करतात. म्हणजेच न्यूक्लियसला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अटॅच्ड आहे. त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने जे काही सिक्रेट केलं आहे ते गॉल्गी ॲपरेटसकडे जाते, तिथून ते लायसोझोमकडे येते. म्हणजे हे जे आहे ते सगळे कसे आहेत, इंटरकनेक्टेड आहेत आणि एकत्र येऊन ते एक स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करत आहेत. मग ही जी सिस्टीम आहे त्याला एंडोमेम्ब्रेन सिस्टीम म्हणतात. जे आता आपण त्या इमेजमध्ये मी एक्सप्लेन केलं तेच इथे मी पॉईंट लिहिलेले आहेत. दॅट इज सेल ऑर्गनेल्स आर नथिंग बट कंपार्टमेंट्स इन द सेल दॅट कॅरी आउट स्पेसिफिक फंक्शन्स. जे सेल ऑर्गनेल्स आहेत ते काय आहेत, सेलमध्ये कंपार्टमेंट्स आहेत आणि ते एक स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करत आहेत. त्यानंतर न्यूक्लियर मेम्ब्रेन, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी कॉम्प्लेक्स, लायसोझोम्स अँड व्हेरियस टाइप्स ऑफ व्हेसिकल्स अँड व्हॅक्युल्स फॉर्म अ ग्रुप and together considered as endomembrane system of a cell. So these organelles coordinate with each other and complete specific task for the cell. सेलसाठी जो काही स्पेसिफिक एक टास्क आहे तो ते सेल ऑर्गनेल्स काय करतात, कंप्लीट करतात. आणि एंडोमेम्ब्रेन सिस्टीम सोडून सुद्धा अदर काही ऑर्गनेल्स आहेत. सो ऑर्गनेल्स हॅविंग डिस्टिंक्ट फंक्शन. ह्या ऑर्गनेल्सचा त्यांचं एक स्पेसिफिक फंक्शन आहे, डिस्टिंक्ट फंक्शन आहे. आर नॉट इन्क्लुडेड इंडोमेम्ब्रेन सिस्टीम. असे कोणते ऑर्गनेल्स आहेत, सच ऑर्गनेल्स आर मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट. सो दीज टू कॅरी आउट स्पेसिफिक टाईप ऑफ एनर्जी कन्व्हर्जन इन द सेल. ते त्यांचं एक स्पेसिफिक फंक्शन काय करतायत ते सेलमध्ये परफॉर्म करतायत, ते एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये येत नाही. सो दिस इज अबाउट दी सायटोप्लाझम अँड एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. थँक्यू.